लय कठीण आहे रोहन तेरे सोबत. जांभूलपडा टीमचा संगणक आपण मैदान सोडण्यापूर्वी मात्र आयोजक संपर्क साधायचा आहे. एक जमान आहोत आमचे सध्या ऑपरेटिंग करणारे रोहन तरे नावाचा वादळ काय घोंगवायचा. टेनिस क्रिकेटमध्ये एका फटक्याने त्याचं आयुष्य पूर्ण बर्बाद झालंय अशी आमचे रोहन तरे सध्या पाहतोय ऑपरेटिंग करताना. यस यस ते संदीप सर सुद्धा खूप चांगले क्रिकेटर आहेत. आता मात्र नवीन भूमिका पाहतोय आपण गेल्या वर्षीपासून. आणि कारण की पाहतोय की आपण बरेचसे पंच सुद्धा आपल्याला कमी पडतात भिवंडीमध्ये. यस रात के टाइम पे योगी दादाची मुलाकात बहुत ही बेहतरीन होती है. थोडंसं वातावरणामध्ये बदलाव पाहायला मिळतोय. ढग आणि सूर्यदेवतामध्ये लपंडाव लपलाय कुशीत ढगाच्या सूर्यदेवता. आणि चांगला वातावरण पाहतोय क्रिकेटला पोषक वातावरण जो पाहिजे तो वातावरण. दुसऱ्या फेरीतला सामना आपण जबरदस्त पाहतोय. निकेश आणि विजय जोडी खेळपट्टीवर पाहतोय आपण. जे झोटिंग देवरुंग आपण पाहतोय क्षेत्ररक्षण करताना. पहिल्या चेंडूवर मात्र गॅप शोधून काढता आला नाहीये. पॉइंटचा क्षेत्ररक्षक तिथं सज्ज होता पण एक सिंगल रन्स तिथे मात्र थांबवू शकणार नाही. खातं करतोय बॅटर पाहतोय आपण एका धावेनी. पाहू शकता आपण आजचा जो लॉट आहे तो आपल्या स्क्रीनवर येईल. टर्न केलाय पाहतोय आपण. नक्षत्र स्फोट चौदरपाडा ज्युनियर आणि जे हनुमान चौदरपाडा. चला दोन्ही टीमचे संगणक आपण सज्ज राहायचे. अतिशय चांगला चेंडू पाहतोय आपण यावेळेस पात्र दिमी आणि संत सुरुवात पाहायला मिळते. इथे मात्र धावसंख्येचा विचार केला आपण फक्त आणि फक्त 3 आहे. आमचे स्कोरिंग गणेश पाटील देवरुंगचे आमचे गणेश पाटील स्कोरिंग करताना टीम सोबत आला आणि एक काम एक्स्ट्रा करून घेताना पाहतोय. आयोजकाला खूप मोठी मदत त्याच्या माध्यमातून. याच पाहता चांगला फटका आहे गोलंदाजाच्या डोक्यावरतून क्षेत्ररक्षक तैनात आहे. फक्त आणि फक्त एक सिंगल परत रन्स मिळेल या बॉलवरती. धावसंख्या 4. बालगोपाल चषक 2025 आयोजक संघाचा प्रवास इथं थांबलाय पाहतोय आपण. निराश केलं या टीमने आपल्या या स्पर्धेमध्ये. प्रतिस्पर्धी टीमची चांगली बॉलिंग चांगलं बॅटिंग आणि चांगलं क्षेत्ररक्षण या संघाचं पाहिलं होतं. बॅटर पाहतोय आपण निकेश आणि वैभवी जोडी खेळपट्टीवर आहे. षटक हाताळताना विजय केने पाहतोय आपण. चांगलं षटक आतापर्यंत हाताळताना चांगलं क्षेत्ररक्षणाची साथ मिळालेली आहे. थेट प्रेक्षेपण प्रिन्स म्यूज लाईव्हच्या माध्यमातून. आणि मला वाटतं की अजून एक नवीन टेलिकास्ट भिवंडीमध्ये सुरू झाले रोंदा NB लाईव्ह टेलिकास्ट किरवली. हवेत आहे धोका निर्माण झालाय. बॅक टू द बॉलर तुम्ही थांबा मी झेल टिपतोय आणि कंप्लीट केले तो झेल. पहिला धक्का बसलाय श्रीगणेश जांभूळपाडा टीमला. धावसंख्या ती 4. रोहिदास तरे साहेबांचं
येतूची स्वागत आणि सन्मान करायचा आहे. नवीन बॅटर खेळपट्टीवर सुमित आलंय क्रमांक 3 वर आणि चांगल्या बॅटरची जागा असते. विशालला अजून मात्र संधी मिळाली नाहीये. मधल्या फळीतला एक चांगला भरोसेमंत बॅटर या टीमचा, पण काय चांगलं षटक हाताळतोय गोलंदाज विजय केने. या स्पर्धा परत एक शेल घेऊ शकतो आणि कंप्लीट केले. बॅक टू द बॅक दुसरा धक्का बटलाय तो टीम जांभूळपाडा टीमला. आर्शियन आपण पाहतोय की सातत्याने कित्येक वर्षापासून स्वागत आणि सत्कारकडे आपण वळणार आहोत. दिनेश तरे साहेब यांचे शुभ हस्ते रोहिदास तरे दादांचं येतोची स्वागत आणि सन्मान करताना पाहतोय आपण. मायेची शाल स्वीकारताना रंगीबेरंगी फुलाचा पुष्पगुच्छ का दिला जातोय आणि प्रेमाचं प्रतीक का म्हटलं जाते, हे प्रेम स्वीकारताना पाहतोय आपण दादा. आदरणीय रवी चौधरी दादांचा आपण सुद्धा इथं येतोची स्वागत आणि सन्मान करून घेऊया. मी परत एकदा दिनेश तरे साहेबांना विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते आपण साहेबांचं येतोची स्वागत आणि सन्मान करायचंय आणि दादा आपण हा सन्मान स्वीकारायचा आहे. काय क्लास फटका आहे, कडक आहे, कडक कडक. हा आला इथं मात्र षटकार. धावसंख्या दुहेरंकित प्रवेश करते 10. चांगला फटका पाहिला आपण बॅटर वैभवच्या बॅटमधून, कडक फटका होता. अजून एक वा भाई वा, सुपर शॉट, स्कोर ऑफ द विकेट कट. आउटफील्ड खूप चांगली आहे. चेंडू मात्र पॉइंट बाउंड्री लाईन कडे जातोय आणि अडवल्या गेलं. त्यापूर्वी मात्र 2 धावा इथं मात्र कंप्लीट करताना बॅटर. आता मात्र 30 पण धाव पूर्ण कंप्लीट. धावसंख्या 13. पहिले षटक चांगलं होतं, त्यानंतर मात्र पाहतोय आपण फक्त 4 धावा. त्यानंतर मात्र 2 चेंडूवर ललेश 9 धावा खर्च करतोय. स्ट्राईकला बॅटर ओमकार. क्रमांक जर पाहिला आपण 4 वर आलेला आहे. पहिल्या चेंडूचा सामना करण्यासाठी सज्ज होतोय. चांगला चेंडू दांडी गोल, धक्का बसलाय अजून एक. खेळपट्टीवर आता मात्र राकेश येतोय. धावसंख्या धावपलकावर 13. एक धीमी आणि संत सुरुवात पाहतोय आपण श्री गणेश भरोडी, सॉरी श्री गणेश जांभूळपाडा टीमची. नाही, कधी कधी मस्त त्या विभागातून कॉमेडी असताना श्री गणेश भरोडीचं नाव सातत्याने होते, जुनं नाव आहे. पण आता मात्र जांभूळपाडा हा संघ इथे मात्र पाहतोय आपण. यस सॉरी, तर गोलंदाज सज्ज होताना परत राईट आर्म द विकेट. या पात्र फटका पाहतोय आपण फायडीस लॉंगॉन कडे. फक्त आणि फक्त एक सिंगल इथे मात्र कंप्लीट केले जाईल. धावसंख्येचा बदल पाहतोय आपण. धावसंख्या पुढे सरकते ती 14. सोनाली ग्रुप ग्रामपंचायत माजी सरपंच आदरणीय सन्माननीय पावशेगाव ग्रामपंचायत सोनालीचे माजी उपसरपंच सन्माननीय सुनील शेठ हरड साहेबांचं या ठिकाणी
शुभागमन झालेलं आहे त्यांचं करूया आपण बालगोपाल चषक 2025 मध्ये सोनालेपणा संघाच्या वतीनं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. दरम्यान नवीन बॅटर खेळपट्टीवर आता मात्र विषय आला. खूप मोठी जबाबदारी घेऊन खेळपट्टीवर आले, कारण की दुसरे षटक प्रगतीपथावर धावसंख्या फक्त आणि फक्त 14 आहे. एक चांगला खेळाडू म्हणून ज्याचं नाव आहे जांभूळपाडा टीमचा अतुल विशाल आलाय खेळपट्टीवर. क्षेत्ररक्षण पाहतोय आपण. पॉइंट लेग क्षेत्ररक्षक, थर्ड मॅन फाईन लेग आणि एक क्षेत्ररक्षक जवळपास एक्स्ट्रा कव्हर सर्कलच्या आतमध्ये. कव्हर बाउंड्री लेग क्षेत्ररक्षक पाहतोय. लॉंग ऑफ, लॉंग ऑन, मिडविकेट, स्क्वेअर लेग आणि फाईन लेग सर्कलच्या आतमध्ये. चांगला चेंडू होता, सुपर चेंडू पाहतोय आपण. बीट झालाय. काय कमीचं षटक इथे मात्र पाहायला मिळालं. 2 षटकाची समाप्ती आणि 2 षटकाच्या समाप्तीनंतर 7 पॉईंटची सरासरी कायम ठेवलेली आहे. धावसंख्या ती 14. धावसंख्या 14. आता मात्र आकाश पलटी फटका पाहतोय आपण. टर्न केले चेंडूला. पॉइंट कडे थोडंसं फंबलिंग पाहायला मिळालं. खराब क्षेत्ररक्षण, चुकीचं क्षेत्ररक्षण आणि त्या संधीचं सोनं केलं इथे मात्र दुहेरीमध्ये. आकाश पहिल्या चेंडूवर 2 धावा खर्च करतोय. टीमची धावसंख्या पुढे सरकते ती 16. एक चांगला क्रिकेटर म्हणून ज्याची ओळख आहे तालुका क्रिकेटमध्ये तो आकाश पाडेल. धावसंख्या 16. पहिल्या चेंडूवर गोलंदाज सज्जवताना आकाश पाडेल. दूर एंड त्या टोकाकडनं मारा करतोय. राईट आर्म ओव्हर द विकेट. पात्रा फटका चांगला आहे. मात्र फटका फसलाय. चेंडू खाली क्षेत्ररक्षक. अजून एका बॅटरला सोडावं लागेल मैदान. पटावर हजी लावण्याचं काम करताना आता मात्र जांभूळपाडा टीमचे बॅटर्स. दरम्यान पाहू शकाल ग्रामपंचायत देवरुखचे माजी सरपंच सन्माननीय श्यामशेठ दलवी साहेबांची सुपुत्र अर्थात करणशेठ दलवी यांचे इथे शुभागमन झालेलं आहे. संघाचे पुरस्कर्ते सुद्धा आहेत. त्यांना विनंती करतो की आपण या आमच्या मुख्य व्यासपीठावरती आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो या स्पर्धेच्या वतीनं. चांगलं षटक हाताळताना आकाश. परत एक हवेत चेंडू. बॅक टू द बॉलर. चांगला झेल कंप्लीट. साहिल खेळपट्टीकडे जाताना तू चल मा या बघता बघता निम्मा संघ गारद झालाय. धावसंख्या धावबलकर फक्त आणि फक्त 16. 30 षटक प्रगतीपथावर असताना पाहतोय. 4 षटक सामना किमान 40 आकडा पार करणं गरजेचं आहे. देवरुंग टीमची खरी ताकद जर पाहिली त्या टीमची बॅटिंग खूप मजबूत आहे.
चला पुढील सामन्यासाठी दोन्ही टीमला विनंती करतो की आपण नाणेफेकीसाठी या जय हनुमान चौदरपाडा विपक्ष नक्षत्र ज्युनियर चौदरपाडा, कारण पहिल्या इनिंग ब्रेक मध्ये नाणेफेकी होणारच आहे। याची आपणास विनंती करतो की आपण टॉस करण्याकरिता आमच्या टॉस बॉक्स मध्ये येऊन थांबायचं आहे। टॉस संख्या स्थिर आहे, चांगला चेंडू यात्राने पाहतो आपण। मला एकाच चषकाची आठवण झाली, योगेश तुमच्याच गावचे 2 संघ होते। ओपनिंग घेताना मी सांगितलं होतं की दादा गावातले संघ आहे आणि सांगितलं की आम्ही प्रेमासाठी खेळणार आहे, आणि यावेळेस मात्र पाहतो की आपण काय घडलंय पाहायचंय। वाईटचा इशारा येतोय आणि वालची जी टुर्नामेंट होती, टॉस करताना दोन्ही कॅप्टननी काय प्रेम दाखवलं, पण खऱ्या अर्थाने लढाई सुरू झाली मैदानाच्या आतमध्ये। वा भाई वा, काही क्षणिक चांगलं क्रिकेट पाहिलं आपण। फाईट जिद्दी, म्हणजे हार मानायला दोन्ही संघ नव्हते, काय सुपर सामना रंगला होता शेवटी मात्र। याच पात्र हा फटका हवे ते एक्स्ट्रा कव्हर कडे पाहतोय आपण, आणि अतिशय वेगात दुसरी धाव इथं मात्र कंप्लीट होते काय पाहायचंय। अजून एक पण नाही, फक्त 2 धावसंख्या पुढे सरते ती 20। काय कमालीचं षटक हाताळलंय आकाशाने या सामन्यामध्ये पाहतोय आपण। सबळच कामगिरी करताना 6 धावा खर्च करून 2 विकेट प्राप्त केलेले आहे। याच पाहता परत एक हुकचा फटका, पण प्लेसमेंट ठीक नाही आहे। दोन रन्स इथे मात्र कंप्लीट करतोय बॅटर, आणि याचबरोबर षटकाची समाप्ती 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या जर पाहिली आपण 22। चला चौदरपाडा दोन्ही टीमचे संगणक आपण सज्ज राहायचंय। नक्षत्र स्पोर्ट चौदरपाडा आणि जय हनुमान चौदरपाडा। तर अंतिम षटक टाकण्यासाठी गोलंदाज पाहतोय हॅवे अँड या टोकाकडनं आता मात्र सज्ज होईल। चला वेळ कमी घ्यायचा आपण, कारण की तब्बल आज 9 सामने, त्यातून आपण हा दुसरा सामना पाहतोय आजच्या दिवसातला, 3रा सामना पाहतोय। अंतिम षटक टाकण्यासाठी गोलंदाज अभय, आणि आता मात्र आक्रमण करावं लागेल श्री गणेश जांभूळपाडा टीमच्या बॅटरला। ज्या प्रकारे आपण धीमी या सुरुवात पाहतोय, फक्त 20 आहे। शेवटचे षटक प्रगतीपथावर, इथून हाय क्वालिटीची बॅटिंग करणं गरजेचं राहील जर तुम्हाला 40 आकडा पार करायचा असेल तर। पहिल्या फेरीतला सामना सहज खिशात घातला होता देवरुंग टीमने। राईट नंबर द विकेट, जॉस पात्र सफल झालाय। चांगला फटका खाली क्षेत्र निवडलाय, चेंडू लॉंग लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर सीमा पार आला ह्या चौकार। का चांगली सुरुवात पाहायला मिळाली। पहिल्या चेंडू मात्र बॅटर साहिल चौकाने सुरुवात करतोय। धावसंख्या 26, येणारे 5 चेंडू या पहिल्या डावातले कितीचं टार्गेट उभं करेल। यस पाहतोय आपण की ज्या प्रकारे रोचक आकडे पाहतोय। ओ माय गॉड, चांगला चेंडू होता, विकेट किपर
चुकी करतोय थोडीशी आणि एक सिंगल बाईकच्या स्वरूपात मिळते. एक धाव, धावसंख्या 27. सज्ज होताना गोलंदाज. यावेळेस पात्रा फटका चांगला आहे. क्लास फटका पाहिला आपण. स्वीपर कोर बाउंड्री लाईन कडे अतिशय वेगाची चेंडू सीमा पार आलाय हा चौकार. पण 31 धावा धावफलकावर पाहतोय आपण. आता मात्र एक संभाजीनगर स्थितीकडे काय सुरुवात पहिल्या 3 चेंडूवर 9 धावा. चांगली बॅटिंग परत एकदा विशाल आपल्या टीमसाठी करताना पाहतोय. येणाऱ्या 3 चेंडूवर एखादा मोठा फटका मारणं गरजेचं राहील. क्षेत्ररक्षणाची विरचना थोडीशी परिवर्तन करताना पाहतोय. पॉईंट कव्हर पॉईंट त्याचबरोबर एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लॉंग ऑफ ऑफसाईडकडे लेमन कट. बॅटची चुंबन विकेट किपरच्या हातामध्ये धक्का बसलाय तो. आता मात्र अंतिम षटकामध्ये एक मोठा नवीन बॅटर हर्षद. धावसंख्या पहिली धावफलकावर 31. 31 धावा. काही चेंडूचा खेळ पाहतोय आपण बाकी आहे. फॉल ऑफ विकेट जर विचार केला आपण खूप छान स्कोरिंग करताना आमचे स्कोरर वाटते की तुम्हाला पण तुमचा नंबर देऊन ठेवा आणि त्यांना काम आहे पहिलेच. हे कामे नाही करणार. ओ दांडी गोल. अजून एक बॅटर. विकेट हॅट्रिक इथे मात्र पूर्ण करेल काय. आता पण त्या स्पर्धेमध्ये सर्व काही घडलेले आहे आजच्या दिवसामध्ये. आणि योग्यचा विकेट हॅट्रिक आहे का इथं. पहिली विकेट हॅट्रिक पूर्ण करेल काय. नवीन बॅटर खेळपट्टीवर विनीत येतोय. अंजूर विभाग जर पाहिला पण क्रिकेट खूप चांगला खेळला जातोय कारण की पब्लिक मध्ये खूप जोश असतोय. मग काय जेव्हा गावदी अंजूर मानकुली मॅच लागायची ना खतरनाक पब्लिक अतिशय जबरदस्त आणि खऱ्या अर्थानं चांगल्या क्रिकेटला वाव देणं गरजेचं आहे. ज्या प्रकारे सिटी ओपन क्रिकेटमध्ये यावेळेस पाहतोय की आपण एक सिंगल आणि एकच धाव मिळेल. तर याचबरोबर पाहतोय की आपण डावाची समती बाईचा इशारा येतो. यस अशा तऱ्हेनं 32 धावा धावफलकावर आहेत आणि 33 धावाचं एक छोटंसं मापक आव्हान उभं केलंय. आपण टॉस करून घेणार आहोत. जरूर आपण पाहू शकाल ज्यांचं नुकतंच या ठिकाणी शुभागमन झालेला आहे. सोनाली ग्रामपंचायतीचे माजी उपसरपंच सन्माननीय सुनीलजी हरट साहेबांना विनंती करतो की आपण टॉस बॉक्स मध्ये या. आपल्या शुभास्ते आपण नाणेपैकी संपन्न करू. तर टॉस बॉक्स मध्ये आमचे दोन्ही मान्यवर आहेत आणि त्यासोबत आयोजक कमिटीचे खास मेंबर अशोक दादा हे सुद्धा आहेत. आपण टॉस करून घेणार आहोत. दोन्ही एकाच गावातले संघ आहेत. दोन्ही टीमला पहिले आपण देऊया शुभेच्छा. जनहुमान स्पोर्ट चौदरपाडा आणि नक्षत्र स्पोर्ट चौदरपाडा. कोण मागणार. यस काट आलेला आहे आणि पाहुण्यांना विनंती की आपण व्यासपीठावर जाऊन विराजमान व्हायचं आहे.
सर्वप्रथम दोन्ही टीमला शुभेच्छा. एकाच गावातले दोन संघ जेव्हा क्रिकेटच्या पटलावर असतात येतात ना, तेव्हा मात्र तो सामना अतिशय चांगला पाहायला मिळतोय. सीझनची सुरुवात झालेली आहे, 26 स्पर्धा आपण अनुभवतोय. आतापर्यंत जर विचार केला तुमचं प्रदर्शन या वर्षीच्या सीझनमध्ये कसं राहिलेलं आहे? खूप चांगला झालेला आहे. अजून चांगला खेळण्याचा प्रयत्न करू आम्ही. यास हे जे छोटंसं 2-3 दिवशी आयोजन पाहतोय आपण बालगोपाल स्पोर्ट सरवली सोनालीपाडा याच्या माध्यमातून कसं वाटलं? आयोजन तर खूपच चांगलं केलेलं आहे. आम्हाला खेळायला चान्स दिली त्याच्यामुळे धन्यवाद. नाणेफेक जिंकलेला काय निर्णय असेल? बॉलिंग करू. अनिजित, आपण त्यापूर्वी मात्र आपण हा गिफ्ट देऊया. आमचे लाडकी मान्यवर यांची शुभ असते, एक वेगळीच परंपरा असते या बालगोपाल चषकमध्ये. विनिंग कॅप्टनला कोल्ड्रिंक्स दिल्या जाते. माझ्यासोबत आता मात्र जनमान स्पोर्ट चौदरपाडा टीमचा संघ नाही. कधी कधी म्हणतात ना, जेव्हा दोन गावाचे संघ येतात ना, टफ फाईट पाहायला मिळते. फक्त पटलावर टफ फाईट करायची. आपण बाहेरचे संबंध चांगले आहेत ना? चांगले आहेत. यस यस. एक सामना मला आठवलं, याच मैदानात आम्ही कव्हरेज केलं होतं. असं विचारलं होतं की या चांगले संबंध आहे, पण त्यानंतर मात्र सामना खूप चांगला रंगला. बॅटिंग करायची आहे काय डोक्यात असं विचार केला खेळपट्टीचा अंदाज बघून की कितपण जाण्याचा प्रयत्न असेल? 40 ते 50 पर्यंत. यावर्षीची हंगामाची पाहतो की 26 स्पर्धा आहे आणि या पहिले जे 5 टुर्नामेंट झाले त्यामध्ये तुमचं प्रदर्शन कशा प्रकारे राहिलं होतं? चांगलं राहायचं. दोन ठिकाणी आम्ही फायनलला होतो. क्या बात आहे. 5 मधून 2 वेळेस तुम्ही जिंकले म्हणजे एक जहनुमान स्पोर्ट चौदरपाडा खूप कडक संघ दिसतोय. सूचना आहे टॉस बॉक्स अशी की नाणेफेकचा कौल नक्षत्र स्पोर्ट चौदरपाडा टीमच्या बाजूने गेलाय आणि प्रथम सांगितलंय आपल्याच गावातल्या टीमला, जहनुमान नक्षत्र चौदरपाडा टीमला, की आपण या आणि आमच्या विरुद्ध बॅटिंग करा. जाऊया आपण कॉमेंट्री बॉक्स मध्ये, तिथे मात्र सज्ज आहेत व्हॉइस ऑफ भिवंडी आणि आमचे खास परम मित्र. ओव्हर टू द कॉमेंट्री बॉक्स योगेश दादा. छेक. खूप खूप धन्यवाद सुनील पवार सर. आणि जाऊया आता मात्र आपण लगेचच व्यासपीठाकडे, कारण आपण पाहुण्याचा स्वागताकडे मात्र वळणार आहोत, ज्यांची आज आपल्याला प्रमुख उपस्थिती पाहायला मिळाली. सोनाली ग्रामपंचायतीची माजी उपसरपंच सन्माननीय सुनील शेठ हरड आपल्यामध्ये आज उपस्थित झालेले आहेत. त्यांचा आपण हा सन्मान अशोकजी तरे साहेबांच्या शुभ हस्ते मात्र या ठिकाणी संपर्क करतोय. उपधर्माची शाल, पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेतील सन्मान चिन्ह देऊन त्यांना आपण इथे सन्मानित करीत आहोत. तर आपण इथे आला, त्या स्पर्धेची आपण शोभा वाढवली, या स्पर्धेचा आपण आनंद द्विगुणित केला, त्याबद्दल तुमच्या मनापासून आम्ही आभार व्यक्त करतोय. लक्ष पाहिलं तर या ठिकाणी उभारलेला आहे टीम श्रीगडी जांभूळपाडा संघाने 33 धावांचं आणि सलामी जोडी विजय केने विथ हरेश पाटील. कुठल्या प्रकारचा चेंजेस नाहीये. पाहू शकाल पहिला चेंडू गतिशील टाकण्याचा प्रयत्न विशाल पाटीलने केला आणि चेंडू लक्ष्यमच्या अगदी पलीकडे निघून गेला. खराब चेंडूने मात्र सुरुवात करतोय. दरम्यान सुनील साहेब आमच्यापासून रजा घेत आहेत. तुमच्या मनापासून आम्ही आभार व्यक्त करतोय. असंच प्रेम तुमचं आमच्या आयोजकांवरती राहील याच आम्ही तुमच्याकडे अपेक्षा बाळगतोय. ओहो, फटका हवेत केला, शॉट मिडवी केला, फिल्डर जरूर उभा होता हर्षेच्या रूपानं, परंतु त्याच्या डोक्यावर चेंडू मात्र फ्लाय झाला. लॉंग ऑनचा क्षेत्ररक्षक वेगानं मात्र चेंडूकडे पोहोचला आणि तत्पुरती विजयला मात्र 2 धावा घेण्याची संधी मात्र तिथे मिळाली. स्वतःचं त्याने खातं उघडलं. 3 धावा 10 फलकावरती इथे मात्र पाहायला मिळत आहेत. उपस्थित प्रेक्षकांच्या माहितीसाठी आणि जे प्रेक्षक आमच्या समेत ऑनलाईन जोडलेले आहेत त्यांच्या माहितीसाठी जो सामना आपण पाहतोय, दुसऱ्या फरीतील हा पहिला सामना आहे आणि पाहू शकाल 33 धावांचा सध्या पाठलाग सुरू केला जातो जय जोटिंग देवरुख संघाच्या वतीने. ओ रिव्हर्सचा फटका, प्रॉपर कनेक्शन आणि चेंडू चालला अगदी बॅकवर्ड पॉइंट सीमारेषेच्या पलीकडे. 4 धावांसाठी चौकार. की नाही हा खेळाडू पाहायला मिळतो. या ओमसाहेब रोनाल्ड क्रिकेट असोसिएशनचा टॉपचा ऑलराऊंडर खेळाडू आहे. चांगला अष्टपैलू खेळाडू आहे. पाहू शकाल आता मात्र ऑन साईडला पुन्हा टर्न केला. चेंडू चालला अगदी मिड विकेटला. सिंगल धाव मात्र त्या ठिकाणी कंप्लीट केली गेली. आणि आज जसा गणेश पाटील यांचा कॉम्बॉक्स मध्ये आगमन झाला, एक्झॅक्टली या संघाचा खेळ सुद्धा बहरलाय जय जोटिंग देवरुख संघाचा, असं त्यांचं वक्तव्य आहे. आणि असं कधी कधी होत असतो, कारण एखादी व्यक्ती कधी कधी लकी सुद्धा ठरत असते. आणि चांगला क्रिकेट सध्या त्यांच्या संघाच्या वतीने आपण पाहतोय. बिनगडी बाद 8 धाबा सध्या 10 फलकावरती लागल्या गेल्या. ओ नो लुक शॉट, काय फटका केला हरेश पाटीलला.
याच फटक्यांसाठी या खेळाडूची ओळख आहे आणि त्याच्या षटकारानं स्वतःचं खातं उघडलं होतं. 29 धावा नाबाद त्याने ठोकल्या होत्या आणि या मॅच मध्ये सुद्धा पहा पहिल्या चेंडूवरती चौकार जोडलाय आणि चौकारानं मात्र आपल्या स्वतःची डावाची त्याने सुरुवात केली. म्हणजे किती कॉन्फिडन्स लेवलला तो आज या मैदानाच्या आतमध्ये खेळतोय, कारण त्याच्या मनासारखा क्रीडांगण त्याला मिळालेला आहे, लाभला असंच म्हणावं लागेल. चांगली सुरुवात, बिनगडीबाद 12 धावा आतापर्यंत आपल्याला धाव फलकावरती पाहायला मिळत आहेत. विशाल वरती आता मात्र हल्ला बॉल चढवला जातोय. इनसाइड आउट फटका खेळण्याचा प्रयत्न करतो. पावशेकर कव्हर पॉइंटला क्षेत्ररक्षक निवृत्तीच्या रूपाने मात्र तिथे सज्ज होत आणि एक वेगाने धाव तिथे मात्र कंप्लीट केली गेली अगदी चित्त्याच्या चपलाईनं. 13 धावा धाव फलकावरती विजयापासून अजूनही 20 धावा दूर. येथे धावांचा लक्षाचा पाठलाग सुरू आणि आजचा क्लायमेट जर पाहिला गणेश तर अगदी ऊन सावलीमध्ये लपंडाव पाहायला मिळतोय. कधी सावलीचा सावट पडतोय तर कधी सूर्याची किरण या स्पर्धेवरती एक्झॅक्टली पाहू शकाल प्रसन्न होत आहेत. असा हा आजचा क्लायमेट. परंतु क्रिकेटसाठी पोशाख आहे. चेंज ऑफ पेस व्हेरिएशन लेंथ ओळखली, मिड ऑफला बीट केलाय आणि चेंडू चाला लॉंग ऑफ बाउंड्री लाईनच्या पलीकडे. अजून एक दर्शनीय स्ट्रोक आलाय विजय केरेच्या बॅटमधून. 4 धावांसाठी चौकार. महाराष्ट्र आणि पहा हा सुद्धा एक योगायोगच मी म्हणेन, कारण पहिल्या सामन्यामध्ये सुद्धा मात्र ही सुरुवात केली होती जय जोटिंग देवरुख संघानं. विदाउट लॉस 17 धावा जोडल्या होत्या आणि या दुसऱ्या सामन्यामध्ये सुद्धा तीच सुरुवात विदाउट लॉस 17 धावा. दरम्यान या ठिकाणी शुभ आगमन झाला मित्रांनो, ज्यांच्या वतीनं आम्हाला स्पर्धेमध्ये थेट प्रेक्षेपणासाठी मोलाचं योगदान लाभलेलं आहे. भिवंडी आगरी महोत्सवचे संस्थापक अध्यक्ष तथा माजी सरपंच सन्माननीय विशुभाऊ म्हात्रे साहेबांचं शुभागमन होतोय. वेलकम, सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. मी बालगोपाल सोनालेपाडा संघाच्या वतीनं तुमचं बालगोपाल चषक 2025 मध्ये मनपूर्वक हार्दिक स्वागत करतोय. गरिबांची कैवारी म्हणून नेहमीच विशुभाऊ म्हात्रे यांचा उल्लेख केला जातोय आणि पावसाळ्यात त्याचे सुपुत्र सन्माननीय हरिचंद्रजी पाटील यांचं सुद्धा शुभागमन झालंय. आपलं सुद्धा आम्ही स्पर्धेच्या वतीनं हार्दिक स्वागत करतोय. जाऊया आपण चालू मॅच कडे. 17 धावा विदाउट लॉस. चांगली सुरुवात, अगदी पायाभरणी मजबूत केली या दोघांनी. एकीकडे पाहिलं तर विजय केटे, दुसरीकडे पाहिलं तर हरेश पाटील आणि दुसऱ्या षटकाला सुरुवात करतो गोलंदाज सुमित लिये. ओव्हर द विकेट मारा करेल. पहिला चेंडू फुल टॉस आणि पाहू शकाल अगदी कव्हर पॉइंटच्या डोक्यावर चेंडूला फक्त स्लाइस केलाय आणि चेंडू चालला बाउंड्री लाईनच्या पलीकडे. 4 धावांसाठी चौकार. असं वाटतं की लवकरात लवकर सामना मात्र फिनिश होतो की काय जाणू शकणार. मात्र दोघीही फलंदाजांच्या बॅटमधून आपल्याला वेगानं धावा येताना पाहायला मिळत आहेत. 22 धावा विदाउट लॉस. विजयापासून 11 धावा. विशुभाऊ म्हात्रे साहेबांच्या माहितीसाठी जो सामना सुरू आहे जांभूलपाडा विपक्ष देवरुंग आणि हा दुसरा फेरीतील सामना सध्या आपण पाहतोय. याच ठिकाणी तुम्हाला मित्रांनो अगदी या थाटामाटानं भिवंडी आगरी महोत्सव इथे मात्र आपण पाहत असतो आणि त्या महोत्सवचे संस्थापक अध्यक्ष विशुभाऊ म्हात्रे साहेबांच्या वतीने या स्पर्धेसाठी सुद्धा मात्र मोलाचं योगदान आम्हाला लाभलेलं आहे. दुरून घेण्याचा प्रयत्न पाहतोय. अगदी बादच्या टोला चेंडू फ्रेश झालाय. स्वतः विकेट किपर चेंडूपर्यंत पोहोचतोय हर्षद. तो परत सिंगल धाव. म्हणजे या सामन्याचा आपण विचार केला तर एक डॉट बॉल नाहीये. प्रत्येक चेंडूवरती सिंगल, डबल, चौकार आपल्याला पाहायला मिळत आहेत. म्हणजे असं वाटतं की खेळाडू पक्षामधून मात्र हे दोघेही बॅटर जे आपण पाहतो या सेट होऊन मात्र मैदानाच्या आतमध्ये आलेले आहेत आणि जी आज त्यांच्या पाठीराख्यांना जी अपेक्षा होती या टीमकडून त्या अपेक्षापूर्वक सध्या
खेळ साकारतात. पुन्हा रिव्हर्सचा फटका बाहेर काढलाय, चेंडू गॅप मध्ये चाललाय, परंतु त्या फटक्यासाठी फिल्डर सजवलाय. दुहेरीचा प्रयत्न होतोय आणि त्या प्रयत्नामध्ये आता फलंदाज असेल धावचीच्या स्वरूपात बाद. गेला, परंतु जे कार्य त्याला करायचं होतं ते कार्य त्यांनी चांगल्या पद्धतीने केलं, कारण 2 चौकार त्याच्या बॅटमधून निघाले. फक्त 5 चेंडू त्यांनी स्थिती मात्र फेस केली आणि 11 धावांचं आपल्या टीमला त्यांनी योगदान दिलंय. आणि त्याचमुळे पाहतो की नवीन फलंदाज ललेश पाटील आलाय तिसऱ्या क्रमांकावरती. चमत्कारी खेळ आज श्रीगणेश जांभूळपाडा संघाला इथून करावा लागेल. ओहो, लिडिंग एज चेंडू अबत विकेट कीपर चेंडूच्या खाली अगदी इन जबरदस्त मात्र या ठिकाणी वापसी सुमित लिये कडून पाहायला मिळाली. अगदी आतमध्ये येणारा चेंडू होता आणि त्याच्यावरती पाहू शकाल कुठल्या प्रमाणे हवं तसं मात्र मिडलिंग चेंडू मात्र झाला नाहीये. दरम्यान सरलूची समाजसेवक सन्माननीय दयेशजी भोईर यांचं इथे शुभागमन झालेलं आहे. त्यांचं करूया आपण या स्पर्धेच्या वतीनं हार्दिक स्वागत. न्यू बॅटर मिस्टर आकाश पाटील ज्युनियर आलाय व पुन्हा 30 लेत होती. आतमध्ये येणारा चेंडू होता, परंतु आकाश पाटील फक्त हलक्या हाताने मात्र तो खेळला. अगदी फक्त दिशा दाखवली आणि सिंगल धाव मात्र त्या ठिकाणी कंप्लीट केली गेली. जेव्हा आपण या विभागामध्ये येत असतो तेव्हा मात्र पाहू शकाल की सोनाळेपाडा गाव असेल, सोनाळा असेल, सरवली असेल, सरवली पाडा असेल, या विभागातील जे क्रिकेट चाहते आहेत ते मोठ्या संख्येने आपल्याला एखाद्या स्पर्धेमध्ये पाहायला मिळत असतात. 2 षटकांचा खेळ इथे मात्र कंप्लीट झालाय आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर संघटित धावसंख्या 2 गडी बाद 25 धावा दाखल. खेळ येणं बाकी आहे. दरम्यान जयजी भोईर यांचं सुद्धा शुभागमन होतोय. सरवली पाड्याचे युवा उद्योजक आहेत, त्यांचं करूया आपण या स्पर्धेच्या वतीने हार्दिक स्वागत. 12 चेंडू आणि विजयासाठी फक्त आणि फक्त 8 धावांची आवश्यकता. म्हणजे गणेश आता मात्र आपण म्हणू शकतो की जसा मुंबईचा फेमस वडापाव आहे, जशी लोणावळ्याची फेमस चिक्की आहे, आणि आता आपण म्हणू शकतो की कुठेतरी देवरुंग संघासमोर जांभूळपाडा संघाची गोलंदाजी फिगी पाहायला मिळाली. कारण फलंदाज सुद्धा मात्र हवा तसा टार्गेट उभा राहिलाय आणि त्या धापाचं संरक्षण करत असताना कुठेतरी गोलंदाजाकडून मात्र भरपूर चुका झाल्या. खास करून पहिल्या ओव्हरमध्ये पॉवर प्ले मध्ये विशाल पाटीलने तब्बल 17 खर्च केल्या आणि आता तिसऱ्या षटकात सुरुवात करतो गोलंदाज निवृत्ती. 12 चेंडू मध्ये आता इथून 8 धापांचं संरक्षण मात्र केला जाणार का? निवृत्ती एक स्विंगर गोलंदाज आहे. पाहू शकाल पहिल्या चेंडूला मात्र तिथे फ्लाइटिंग देण्याचा प्रयत्न त्याने केला आणि त्याच चेंडूवरती मात्र आकाश पाटील बीट झालाय. चमत्कार चमत्कार झाला तर इथे मात्र निवृत्तीला मात्र सर्व क्रीडा रसिकांचा आय थिंक जांभूळपाडा गावाचा मात्र नमस्कार असू शकेल. पहिल्या चेंडू चांगला लेंथवरती हातालाय. ओ इथे चूक केली, इथे चेंडूला आपठी दिली आणि त्याच्यावरती पहा जबरदस्त हुकचा फटका आणि चेंडू चाललाय लॉंग लेगच्या पलीकडे. 6 धावांसाठी षटकार.
काय जबरदस्त मात्र त्या ठिकाणी आकाश पाटीलच्या बॅट मधून स्ट्रोक पाहिला आपण. जसा चेंडू बॅट मधून निघाला लिहिल्या त्याच्यावरती 6 धावा त्या कोरल्या होत्या आणि त्या विजयासाठी फक्त 2 धाब्यांची गरज आणि शेतकऱ्यांना सामना फिनिश केलाय. क्वार्टर फायनल मध्ये प्रवेश करणारा आजच्या दिवसातील हा पहिला संघ ठरलाय. त्या संघाचं नाव आहे जय जोटिंग देवरुंग. अभिनंदन श्यामशेठ दलवी, अभिनंदन जय जोटिंग देवरुंग, अभिनंदन करण शेठ दलवी. आणि देऊया आपण या ठिकाणी या सामन्यातील मॅन ऑफ द मॅच, प्लेअर ऑफ द मॅच. आणि तो खेळाडू आहे ज्याने गोलंदाजीमध्ये सुद्धा पाहिलं तर अतिशय चांगली सुरुवात केली होती. पॉवर प्लेच्या षटकामध्ये इकॉनॉमिकल षटक राहिले, फक्त 4 धावा खर्च केला, गडी बाद केले 2 आणि धाबांचा पाठला करत असताना 2 चौकाराच्या साह्याने